नमस्कार. लहान मुलांच्या वर्गात शिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवायची हे कसे शक्य होईल? तर आज आपण मैत्री बालमनाशी या पुस्तिकेतून एक अशीच सोपी पण खूपच प्रभावी कृती समजून घेणार आहोत. खास करून 3 ते 6 वयोगटातल्या मुलांसाठी ही कृती एकदम भारी काम करते. बरं, आपण सगळ्यांनीच हे दृश्य अनुभवलं असेल, नाही का? वर्गात मुलं खेळतायत, पण खेळण्यांवरून भांडणं सुरू आहेत, आरडाओरडा वाढलाय आणि सगळा गोंधळ उडालाय. अशा वेळी हा सगळा पसारा आवरायचा कसा, यावर नियंत्रण कसं मिळवायचं? इथेच ही कृती एक जबरदस्त अगदी क्रांतिकारी विचार आपल्यासमोर ठेवते. काय होईल जर या समस्येवरचा उपाय मुलांनीच शोधला तर? आणि हेच तर या कृतीचं मूळ सूत्र आहे. म्हणजे इथे ताई किंवा शिक्षक नियम लादत नाहीयेत, उलट ते मुलांनाच नियम बनवण्याचा अधिकार देत आहेत. आणि यामुळे होतं काय, तर मुलं स्वतःहून जबाबदार बनायला लागतात. आता या कृतीची सगळ्यात छान गोष्ट कोणती असेल ना, तर ती म्हणजे हिचा साधेपणा. म्हणजे हे सुरू करण्यासाठी काही खूप मोठी तयारी वगैरे अजिबात करावी लागत नाही. आपल्याला काय लागणार आहे, तर फक्त एक मोठा चार्ट पेपर, लिहायला एक मार्कर किंवा खडू, थोडा डिंक आणि नियमांशी संबंधित अगदी साधी सोपी चित्र. बस झालं. ठीक आहे? तर ही जी संपूर्ण कृती आहे ना, ती अगदी स्पष्ट आणि मजेशीर अशा 3 भागांमध्ये विभागलेली आहे. तर पहिली पायरी आहे चर्चा, दुसरी नियम बनवणं आणि तिसरी म्हणजे संमती. चला तर मग पहिली पायरी म्हणजे गट चर्चेपासून सुरुवात करूया. बघूया हे नक्की कसं होतं. सगळ्यात आधी ताई काय करतात, तर सगळ्या मुलांना एका गोलात बसवतात आणि मग त्यांना विचारायला सुरुवात करतात की अरे तुम्हाला वर्गात काय आवडत नाही. आणि मग मुलं सांगतात, कोणी ढकलतं, कोणी जोरात ओरडतं, तर कोणी खेळणी शेअर करत नाही. आता गंमत बघा. या सगळ्या तक्रारींमधूनच ताई मुलांना उपायांबद्दल विचार करायला लावतात. म्हणजे तक्रारीचं रूपांतर थेट सकारात्मक विचारांमध्ये होतं. मग या चर्चेतून जे काही उपाय समोर येतात ना, त्यातूनच पुढे 3 ते 4 अगदी सोपे आणि सकारात्मक नियम बनवले जातात. हे नियम चार्ट पेपरवर लिहिले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं, लहान मुलांना पटकन समजावं म्हणून प्रत्येक नियमाच्या बाजूला त्याचं एक साधंसं चित्र काढलं जातं. बरं, आता एकदा का हे नियम तयार झाले की ताई ते सगळ्यांसमोर मोठ्याने वाचून दाखवतात आणि मग एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतात. तो प्रश्न असतो, हे नियम तुम्हा सगळ्यांना मान्य आहेत का? आणि मग काय, सगळी मुलं एकदम उत्साहाने हो म्हणतात. आणि तेव्हाच हे नियम सगळ्यांच्या संमतीने पक्के होतात. पण इथे स्वाक्षरी नाहीये. त्याऐवजी मुलं काय करतात, तर त्या चार्टवर आपल्या हाताचे किंवा अंगठ्याचे ठसे उमटवतात. विचार करा, तो चार्ट किती छान दिसत असेल. तो एक प्रकारे त्यांचा सामूहिक करारच बनतो, जो नंतर वर्गाच्या भिंतीवर लावला जातो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मुलांनी स्वतः बनवलेल्या या नियमांमुळे फक्त वर्गात शांतता येते असं नाहीये, तर त्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासावर सुद्धा खूप दूरगामी आणि सकारात्मक परिणाम होतात. या एका कृतीतून मुलांमध्ये 4 प्रमुख कौशल्य विकसित होतात. पहिलं म्हणजे लोकशाही मूल्य, म्हणजे गटाने घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारणं. दुसरं म्हणजे स्वयंशिस्त, कारण हे नियम बाहेरून कोणी लादलेले नाहीत, त्यांनी स्वतः बनवलेत. तिसरं म्हणजे सकारात्मक सामाजिक वागणूक आणि चौथं म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता. तर पाहिलं आपण, एक साधा चार्ट पेपर लहान मुलांच्या गटाला कितीतरी जास्त सहकारी, जबाबदार आणि लोकशाहीवादी बनवू शकतो. जरा विचार करा, या इतक्याशा छोट्या कृतीतून भविष्यासाठी किती मोठ्या शक्यतांची दारं उघडली जातात, नाही का?